आज आपण एक नवीन विषयाकडे जात आहोत आणि तो विषय आहे श्राप आणि आशीर्वाद. बायबलमध्ये याच्या शाप आणि आशीर्वादाबद्दल खूप काही सांगितलेलं आहे, है ना. आशीर्वाद म्हणजे भरपुरी, आरोग्य. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज आपण एक नवीन विषयाकडे जात आहोत आणि तो विषय आहे श्राप आणि आशीर्वाद. बायबलमध्ये याच्या शाप आणि आशीर्वादाबद्दल खूप काही सांगितलेलं आहे, है ना. आशीर्वाद म्हणजे भरपुरी, आरोग्य, सुख, शांती, आनंद. खूप कसं वाटतं ऐकायला, भरभराट, है ना. हे आशीर्वाद येतात. त्या बदल्यात आहे श्राप, आजारीपण, कष्ट, सुकलेलं, दुःख, निराशा म्हणजे श्राप. आणि ते असतात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण दोन गोष्टी आज पाहणार आहोत, श्राप आणि आशीर्वाद. आणि बायबल याच्याबद्दल खूप काही शिकवत आहे. तर आज आपण दोन गोष्टीच्या विषयाकडे जाणार आहोत, पण ते काही विनाकारण येत नाही. श्राप असतात आणि श्राप भयंकर असतात. येशू ख्रिस्त यासाठीच तो क्रुसावर गेला की आमचे सर्व श्राप त्यांनी स्वतः त्या क्रुसावर व्हावा. श्राप सोपे नाही आहेत, सोपे समजू नका. श्राप म्हणजे दुष्ट आत्मे, स्पिरिट. ते माणसाचं जीवन उद्ध्वस्त करतात. ते माणसाला, कुटुंबाला संपवून टाकतात, है ना. समजा आपण मग काय म्हणतो, कधी कधी म्हणतो की डायबिटीस आजार असतो ना, वंश परंपराने तो कधी कधी येतो, बरोबर. काय होतं, परंपराने वडिलांना होता, मग मुलांमध्ये आला. हे काय आहे, एक श्रापाचं बंधन. काय आहे, बायबल असं सांगत आहे की जो कोणी त्याच्या आज्ञा मोडल त्याच्यावरती 7 पिढ्या ते श्राप येतील. दुष्ट आत्मा असतो. काय असतो, दुष्ट आत्मा असतो. ते देवाशी करार करतात की आता तुझ्या याने आज्ञा मोडलेल्या आहे, तर हा व्यक्ती माझ्या ताब्यात देऊन टाक, मी बघतो आता याचं काय करायचं. लक्षात येते का. तुम्ही म्हणता कसं काय म्हणता, वचन आहे तसं. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला त्यानंतर मी तर फक्त तुम्हाला प्रस्तावना सांगणार आहे, आपण सविस्तर जाणार आहोत. म्हणून मी तुम्हाला श्राप काय आहेत आणि आशीर्वाद काय आहेत ही ओळख मी पहिल्यांदा करून देते आणि आपण अशाच या शिक्षणामध्ये पुढे आपण वाढणार आहोत. तर आपला विषय काय होता, श्राप आणि आशीर्वाद. तर ज्यावेळेस आज्ञा मोडतो, आणि आदमापासून तर मानवाने आज्ञा मोडल्या, बरोबर. आणि त्या लोकांवरती काय आले, श्राप आले. श्राप म्हणजे काय, समजा आता मी परमेश्वराने सांगितलं 10 आज्ञा येतं, खोटं बोलू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, आणि मी त्या आज्ञा मोडल्या आणि मोडत राहिलो. मी काय केलं, मोडल्या आणि मोडत राहिलो. तर सैतान परमेश्वराकडे जातो का, सैतान परमेश्वराकडे जातो की नाही जातो, जाऊ शकतो की नाही जाऊ शकतो, जाऊ शकतो. शैतान परमेश्वराकडे जातो आणि परमेश्वराला म्हणतो, बघ पित्या परमेश्वरा, तुझं जे लेकरू आहे खाली, त्यांनी तू सांगितलेल्याप्रमाणे आज्ञा मोडलेले आहेत, त्याला आता तू माझ्या ताब्यात देऊन टाक. काय म्हणतो सैतान, तू केलेल्या नियमाप्रमाणे तो चालला नाही, आता माझा अधिकार त्याच्यावर असणार आहे. मग शैतान करार करतो. काय करार करतो, की आता हे परिवार माझ्या ताब्यामध्ये. किती, 7 पिढ्या. किती, 7 पिढ्या. बायबल असं सांगते, 7 पिढ्या आता हे माझं आहे. आणि मग पुढे चालून प्रभू येशू ज्यावेळेस आला आणि एका माणसामध्ये दुष्ट आत्मा, तुम्ही वाचलं का, आणि ते दुष्ट आत्मे येशूला म्हणाले की तू वेळेच्या अगोदर कसं काय आला. काय म्हटले दुष्ट आत्मे, येशू ते दुष्ट आत्मे काढायला गेला आणि ते दुष्ट आत्मे म्हटले, ते श्राप म्हटले, ते शैतान म्हटलं की वेळेच्या अगोदर तू कसं काय आला. वेळेच्या अगोदर कसं काय आला म्हणजे परमेश्वराबरोबर आम्ही करार केला होता की ह्या व्यक्तीला आम्ही छळणार आहे 7 पिढ्या. याला छळणार, याचे मुलं छळणार, याच्या मुलांचे मुलंही बी छळणार, आम्ही यांना बर्बाद करणार, गरिबीत ठेवणार, कर्जबाजारी करणार म्हणजे श्राप. कर्जबाजारीपणा, दीर्घ आजार, खूप प्रकार आहेत,
खूप भयंकर डोकंदुखी, जळजळ, दाहा, ताप हे सगळे शापाचे प्रकार आहेत. ते म्हणतात की आम्ही याला 7 पिढ्यापर्यंतच्या, याला तर छळणार, डायबिटीस तर याला तर मी दिलेलाच आहे, पण याचा वारसा याच्या मुलांमध्ये पण जाणार, त्याच्या मुलांमध्ये पण जाणार. हे चालणार 7 वर्ष. किती? 7 पिढ्या. 7 वर्ष नाही, 7 पिढ्या चालणार. हे सगळं 7 पिढ्यापर्यंत मला होणार होतं. लक्षात आलं का? मग पहिल्याच पिढीत येशू आला आणि मी येशूला भेटलो आणि येशू म्हटला चला सोडा आणि निघा. काय म्हटला? ते लोक म्हटले अरे वेळेच्या अधिकार कस काय आला तू? काय म्हटले दुष्ट आत्मा येशूला? आमचा तर परमेश्वराबरोबर करार झालेला आहे की ही फॅमिली 7 पिढ्या छळायचंय आणि तू तर पहिल्याच पिढीमध्ये आला, वेळ पण नाही संपली अजून, त्यांना तर आम्हाला छळायचंय. येशू म्हणला गप्प बसा आणि सोडा फॅमिली आणि यांना आशीर्वाद द्या. प्रेज लॉर्ड. बंधन मुक्त करा, ह्यासाठी प्रभू येशू आला. कशासाठी आला प्रभू? पहिले एक वचन वाचवा आणि नंतर आपण विषयामध्ये जाऊया. गलती करास पत्र 3:13. 3:13 आपण काहीतरी म्हणतो ना, झाले बाबा 3:13 काय 9:12. इकडे येऊन वाच. गलती करास पत्र 3 अध्याय 13 वचन. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त कशासाठी आला? आमचे श्राप वाहण्यासाठी. आम्हाला परमेश्वराकडून आशीर्वाद आहेत. ये इकडे इकडे पण कमी करायचं इकडून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर याचा 3 अध्याय आणि 13वं वचन. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी श्राप पात्र होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हाला सोडविले. कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो श्रापित आहे असे लिहिले आहे. ख्रिस्त आमच्या ठिकाणी गेला आणि तो श्रापित झाला. प्रेज द लॉर्ड. आम्हाला होणारे श्राप काय त्याने काय म्हटलंय की त्याने स्वतः घेतले. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शाप पात्र होऊन, श्राप म्हणजे भयानक येतं. श्राप म्हणजे गरिबी आहे, माहिती आहे का तुम्हाला? श्राप म्हणजे गरिबी, श्राप म्हणजे अडचणी, दुःख, कष्ट, यातना, निराशा म्हणजे श्राप. पण येशू ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी जाऊन त्यांनी श्राप स्वतःवर घेतले. म्हणजे बायबल याला प्रूफ करते. श्राप आणि आशीर्वाद. आपण फोकस टाकूया की श्राप असतात ते भयंकर असतात, माणसांचे जीवन उद्ध्वस्त करतात. श्राप म्हणजे नेमकं एक अदृश्य शक्ती. ती कशी शक्ती? आपण विजय होणारच होतो, आपलं काहीतरी चांगलं होणार होतं, आरोग्य मिळणारच होतं, पण एक अदृश्य शक्ती आली, एक वाईट शक्ती आली आणि त्यांनी सगळं बरबाद केलं, है ना. चांगलं होता होता राहिलं. म्हणजे याला म्हणतात एक भयानक, एक श्रापाची शक्ती. पण येशू ख्रिस्त आमच्या ठिकाणी गेला आणि आमचे जे श्राप येतं त्यांनी स्वतः त्या क्रूसावर वाहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पाहणार आहोत की आशीर्वाद कोणाला लागू पडतील. जे लोक आज्ञांचं पालन करतात त्यांना आशीर्वाद लागू पडतात. फक्त नामधारी जीवन जगत आहेत तर आशीर्वाद मिळणार नाही, तर वाटायला येतील श्राप. प्रेज द लॉर्ड. चला, तुम्हाला श्राप अस्तित्वात आहेत याचे काही कारणं दाखवतो आणि ते कोणामुळे येतील हेही कारण तुम्हाला मी दाखवतो वचनामधून. पहिलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक देवाचे सेवक, एक मोठी सभा चालू होती, त्यांचं नाव डेरेक प्रिन्स. एक मोठी सभा चालू होती आणि सभेमध्ये खूप लोक आले होते, गर्दी खूप होती आणि समोरच्या लाईनीमध्ये एक कुटुंब बसलं होतं आणि तो परिवार बसलेला असताना एक हे देवाचे सेवक प्रार्थना करत होते. स्टेजवरती फिरून प्रार्थना करत होते आणि प्रार्थना करत असताना त्यांना पवित्र आत्म्याने दाखवलं की ह्या ठिकाणी एक परिवार आहे, त्यांच्याकडे जातो. आणि ते स्टेजवरून खाली उतरले, पहिल्याच लाईनीमध्ये त्यांच्याकडे गेले आणि त्या कुटुंब प्रमुखाला म्हटले की प्रभू मला सांगते की तुमच्या परिवारासाठी प्रार्थना करायला. ते म्हटले करा. आणि त्यांनी थोडी प्रार्थना केली आणि लगेच त्यांना
पवित्र आत्म्याने परत सुचवलं की तुमच्याकडं ही 13 वर्षांची मुलगी बसलेली होती खुर्चीवरती, पायाला प्लास्टर लावून पाय मोडला होता. मग ते म्हटले ह्या मुलीसाठी मला प्रार्थना करायची, मला देव सांगत आहे. ते म्हटले ठीक आहे. मग तिच्याजवळ गेले आणि तिच्या कुटुंबाला म्हटले की ह्या मुलीचा 18 महिन्यामध्ये 3 वेळा पाय एकच मोडलाय. एकच पाय 18 महिन्यामध्ये परत परत तोच पाय मोडलाय. लक्षात येते का? एकच पाय 18 महिन्यात 3 वेळा मोडतोय. काही यातना होत असतील. आत्ता मोडलाय, प्लॅस्टर केलंय. माझ्या समोरची एक घटना आहे. एक अंकल होते, गेलेत, एक्सपायर झाले. तिकडं राहायचे ते, आम्ही राहायचो तिकडं. त्या अंकलचा लुणावर चालले होते आणि त्यांचा झाला ॲक्सिडेंट झाला. पाय मोडला त्यांचा. त्या ट्रकवाल्यासंगं भांडले, 10 लाख रुपये घेतले आणि त्यांनी ऑपरेशन केलं. पहिले ऑपरेशन केलं पायाचं. पाय बरा जायला लागला. कुपड्या घेऊन चालायला लागले. रस्त्याने त्यांना लोक म्हणतात चालू नका. त्यांचे एक ते 10 लाख रुपये घेतले त्यांच्याकडून आणि चालू नका, जरा थांबा. कुपड्या घेऊन चालता चालता थोडं पुढे गेले, काहीतरी पाय सटकला, परत तोच पाय मोडला. अजून नेमकं दवाखान्यातून आलेच होते. अरे बापरे, पाय मोडला. परत ॲडमिट केलं. परत त्याच पायाचं ऑपरेशन झालं. घरी आले आणि मी त्यांना म्हटलं प्रार्थनेत राहा, विश्वास करा. ते विश्वास करत नाही, मिसरी लावतात, भांडणं खेळतात वगैरे वगैरे वगैरे. खूप भयंकर. मी त्यांना खूप शुभवर्तमान सांगितलं, प्रभूचा मार्ग त्यांना सांगितला. त्यांनी मनावर नाही घेतलं. ऑपरेशन होऊन घरी आले. खोटं नाही सांगत, कथा केलपण सांगत, माझ्या डोळ्याच्या समोरची गोष्ट सांगत आहे. घरी आले आणि थोडे दिवस परत नीट राहिले. रिक्षाने प्रवास करायला लागले. शेअर रिक्षा ना, आपण 15 रुपये देऊन. घरापासून चांगले चौकात जायचं होतं. बसले आणि प्रवास करायला लागले. रिक्षावाल्याने ब्रेक दाबलं, जोरात ब्रेक दाबलं. असेच सरकून पुढे गेले, ठप खाली बसले. परत पाय मोडला. पहिला एकदा, दुसरा एकदा, तिसरा एकदा. परत ऑपरेशन. सगळे 10 लाख रुपये तर गेले. यातना किती? अरे म्हटलं श्राप उतरून आले. शेवटी त्याच यातनेमध्ये, त्याच वेदनामध्ये ते गेले म्हणलं, एक्सपायर झाले, मरण पावले, गेले. तर ह्या ठिकाणी त्या सेवकाला दाखवलं पुढच्याच लाईनीमध्ये की ह्या मुलीचा 18 महिन्यात 3 वेळा पाय मोडलेला आहे. तुमच्या कुटुंबावर श्राप आलेले आहेत. म्हणजे एकच घटना वारंवार तुमच्या जीवनात होत आहे, तर ओळखून घ्यायचं की जीवनावरती श्राप आलेले आहेत. एकच घटना, एकच ॲक्सिडेंट, एकच त्रास, एकच यातना परत परत होत आहेत, तर ओळखून घ्यायचं श्राप जीवनावरती काम करायला लागलाय. आणि येशू ख्रिस्ताने आमचे श्राप वाहिलेले आहेत. प्रेज लॉर्ड. योग्य पद्धतीने जर आपण त्या प्रार्थना केल्या, अनुसरण करायला सुरुवात केलो, प्रभूच्या मार्गात आपण वाढायला लागलो, येशूचं ब्लड आपल्यावर येईल आणि ते सर्व श्राप आपल्या जीवनावरती तुटून जातील. प्रेज लॉर्ड. ते तोडावं लागतात, त्या आत्म्यांना धमकावं लागतं, कारण येशूचं रक्तच आम्हाला त्याच्यातून बंधनमुक्त करू शकतं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण जे इस्रायली आहेत, जे प्रभूमध्ये येतात आणि त्याच्यामध्ये चालतात, 100% वचनांचं अनुसरण करतात, त्यांना हे श्राप लागू करत, त्यांना हे श्राप काय म्हणतात, त्यांच्या जीवनावरती हे श्राप काम करत नाहीत. असले तरी ते बंधनं तुटतील. म्हणून तर येशू ख्रिस्त आला. काय वचन येते? 13 वचन. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हास सोडवलेले आहे. त्या श्रापापासून त्याने आम्हाला खंडणी भरून मोकळं केलेलं आहे, सोडवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. श्राप आहेत आणि ते विनाकारण काम करत, काहीतरी कारण आहे. कारण नियमशास्त्र ज्यांनी मोडलं, जे पापात चालतात, ज्यांना माहिती आहे की ख्रिस्ताला पवित्रता आवडती तरी पाप करतात, त्यांना माहिती आहे की ख्रिस्ताला शुद्धता, पवित्रता, त्यांना माहिती आहे की ख्रिस्ताला आवडतं चांगल्या मुखाने बोलणं, शिव्या गाळी न करणं, तरी वारंवार करत राहतो तर श्राप येऊन गाठतात. प्रेज लॉर्ड. मला हे सांगायचंय, वारंवार जीवनात काही घटना घडतात तर ओळखून घ्यायचं
श्रापांनी काम केलेलं आहे जीवनावरती, कुटुंबामध्ये एखादं काम तुम्ही करायला हाती घेतलं, आता ते काम होणारच, पण कळालं नाही, एक अदृश्य शक्ती आली आणि त्या सगळं काम त्यांनी बिघडवून टाकलं. परत नैराश्यामध्ये, परत संकटात, परत दुःखात, परत त्या यातनेमध्ये कामच होत नाही. ओळखून घ्यायचं की श्रापाने कुटुंबावरती कार्य केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. श्राप येऊ शकतात आपल्यामुळं, स्वतःमुळं आणि परमेश्वराकडून. मी आज 2 घटना तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट आपण पाहिलं की श्राप अस्तित्वात आहेत. आजारपण तुम्ही जर पाहिलं, अनुवादचा 28 अध्याय जर तुम्ही आज वाचला रात्री, तर तिथं 15 वचनापासून सांगितलेलं आहे, जर माझ्या मुला तू माझ्या आज्ञांचं पालन करणार नाहीस तर तुला श्राप येऊन गाठतील. तू शहरात, वस्तीत, ठिकाणामध्ये तू श्रापित होशील. आणि श्राप तिथं भयंकर येतं. काय? ताप, जळजळ, डोकंदुखी, यातना खूप येतात, मूळव्याध, हे सगळे श्रापाचे प्रकार सांगितलेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक निरोगी जीवन पाहिजे तर येशूचा हात धरून चाललो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला आवडतं तसं जीवन जगलं पाहिजे. तुम्ही तो नंतरचा विषय, पण पहिला विषय आपण पाहत आहोत की श्राप अस्तित्वात आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामुळे ते येतात आपल्या जीवनामध्ये, ते काम करतात आणि श्राप खूप भयानक येतो. प्रेज द लॉर्ड. श्राप उद्ध्वस्त करून टाकतात जीवन, परिवार, कुटुंब. एक विवाहित जीवन जर असेल, लग्न झालेलं कुटुंब असेल, तर ते नवरा बायकोचं जमत नाहीये वर्षानुवर्ष, तर येऊन गाठलेले श्रापाने. सतत डोकं दुखत आहे, सतत सतत सतत. नंबरचा चष्मा लावला, गोळ्या खाल्ल्या तरी यातना जात नाही, तर श्रापाने येऊन काम केलेले. त्याच्या मागे एक दुष्ट आत्म्यांची शक्ती आहे आणि ती निघून गेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं की त्या मुलीचा 18 महिने एकच पाय मोडला, त्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली, तो पाय तिचा ठीक झाला, परत तिचा पाय मोडला नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्यांनी ते धमकावली शक्ती, ती निघून गेली आणि त्यावेळेस ती मुलगी पूर्णपणे बरी झाली. श्राप त्यावेळेस पण होते आणि आता आपण ऐकतो, आताही ते काम करत येतं. लक्षात येत आहे? ते आहेत. दुसरी गोष्ट, ते आपल्यामुळे येऊ शकतात आणि ते परमेश्वराकडून पण येतात. तर आपल्यामुळे कसे येतात, एक उदाहरणाच्या द्वारे मी तुम्हाला सांगतो. एक विश्वासणारी बहीण होती, प्रार्थना करणारी बहीण, बिलिव्हर्स. तिने प्रार्थना केली की देवा मला सरकारी नोकरी लागू दे. तिने खूप प्रार्थना केली, मला सरकारी नोकरी दे, मला सरकारी नोकरी दे, मी तुझी सेवा करल, मी तुझी भक्ती करल. आणि प्रभूने तिच्यासाठी दार उघडलं आणि तिला सरकारी नोकरी लागली. एका कंपनीमध्ये परमनंट जॉब लागला. आणि त्या ठिकाणी ती जी बॉस होती, त्या बॉससाठी ऑफिस स्टाफमधल्यांनी प्रत्येकाने तिच्यासाठी एक मंत्र म्हणून दाखवायचे. तिच्यासाठी एका पंथाचे मंत्र तिने लिहून आणले होते आणि तिच्यासाठी प्रति दिवशी प्रत्येकाने वाचायचं. ते काय करायचं, आज माझी बारी, उद्या त्याची बारी, उद्या त्याची बारी. आणि असं ते शेड्यूल तिने ठरवलं होतं. आणि सगळ्यांचा वेळ आला आणि या सिस्टरचा वेळ आला. ही बिलिव्हर्स आहे, विश्वासणारी. तिची वेळ आली. तिने म्हणायला पाहिजे नव्हतं की मी बायबलचा अभ्यास करते, प्रभूला मी फॉलो करते, मला हे सगळं नको सांगायला, हे तंत्रमंत्र मला नको हे उच्चारायला लावू तुझ्यासाठी. तिने तिचा मान राखण्यासाठी, नोकरी राखण्यासाठी तिने ती चिठ्ठी घेतली आणि ते जे काय उच्चारलेले होते ते मंत्र, ती जप ती बोलायला लागली, ते वाक्य श्लोक ती बोलायला लागली. आणि तिने तिच्या बॉससाठी ते सगळं बोलली आणि घरी गेली. दुसऱ्या दिवशी तिचे बोट दुखायला लागले, बोटांचे कांडे आहेत ना, दुखायला लागले. तिला कामाला जायची इच्छा होईना. संध्याकाळपर्यंत खूप यातना वाढल्या, खूप हे बोटाचे कांडे तिचे दुखायला लागले, खूप. मग ती तिसऱ्या दिवशी दवाखान्यात गेली, गोळ्या घेतल्या, औषधं घेतले, किंचित फरक नाही, अजून वाढले. चौथ्या दिवशी अजून वाढले. ती पलंगावर जर अशी झोपलेली असली, तिचा नवरा पलंगावर जर नुसता टेकला बी आणि थोडा जरी पलंग हल्ला तर ती मोठ्याने किंचाळायला लागली, कारण त्या कांडांचा रोग भयंकर वाढला.
डॉक्टरनी फोटो काढले, काय काय MRI केले, CT स्कॅन केलं, सगळं काय केलं. डॉक्टर म्हणतात मला फॉल्टच सापडत नाही, याच्यात काय करू मी? औषधं दिले, गोळ्या दिल्या, काहीच नाही दिसत. पण रोग आहे, आजार आहे आणि भयंकर यातना. मी कथा नाही सांगत, कल्पना नाही, खरी घटना तुम्हाला सांगत आहे. आणि मग ती घरी आली आणि मग तिच्या लक्षात आलं की काय हे प्रकारे मला कळलं नाही. मग एक दुसरी बहीण जी प्रार्थना करणारी होती ती तिच्या घरी गेली आणि तिला सांगितलं की तू असं काही चुकीचं काम केलेलं आहेस का? तू तर बिलीव्हर्स आहेस. ती म्हटली हा, मी ते जे जप होते ते मी माझ्या मुखाने मी उच्चारले होते आणि तेव्हापासूनच मला हा त्रास व्हायला लागला. दुष्ट आत्म्याने येऊन तिला धरलं होतं. प्रेज लॉर्ड. आणि ते कांडांचा विकार तिला झाला होता. डॉक्टरने हात टेकले होते, औषध विलाज चालत नव्हता आणि भयंकर यातना तिला होत होत्या. आणि मग ती सिस्टर म्हटली थांब, काही वचन आहेत ते श्राप तोडण्याचे, येशूला समर्पण कर, पश्चाताप कर. आणि तिला त्या ठिकाणी बोलवलं. तिचे अधिक भाऊ लोक आले. अनेक देवाच्या सेवकाची एक प्रार्थना. लॉर्ड चालू आहे का बंद पडले? लोक पण लाईव्ह पण ऐकत असतील सगळं. तर त्या ठिकाणी डेरे प्रिन्स त्या सेवकाची कॅसेट लावली, प्रार्थना लावली शेवटची त्यांनी जी केलेली ते बंधनं तोडण्याची. आणि तो दुष्ट आत्मा घुमायला लागला तिथं. ती कॅसेट प्रार्थना चालू असतानाच अडकली. पहिले रील असायची ना, ती अडकली. ती परत ती कॅसेट दुरुस्त केली आणि ती कॅसेट परत लावली. त्या स्त्रीमधून त्या दिवशी तो दुष्ट आत्मा निघून गेला. तिची बोटे एकदम क्लिअर झाली. मला हे सांगायचं आहे की त्या पहिल्या मुलीवरती दुष्ट आत्माला म्हणजे श्राप आले. एकच घटना तिच्या जीवनात झाली म्हणजे श्राप आहेत. दुसऱ्या वेळेस पाहतो की तिच्या आपल्या स्वतःमुळे ते श्राप आले. आपल्या स्वतःमुळे ते श्राप तुमच्या जीवनात घरात येऊन काम करू शकतात. पण योग्य प्रकारे प्रार्थना केली, आपण येशूचं ब्लड स्वीकारलं, आपण म्हटलं येशूच्या रक्ताने मी स्वतःला कव्हर करतो, मी शस्त्र सामुग्री धारण करतो, प्रत्येक शत्रूचा जाळता बाण मी अडवतो, है ना. Ephesus 6 जर आपण वाचलं त्याच्यानंतरचा विषय येतो. ते जर सैनिकाचं वस्त्र धारण केलं तर आपल्याला काय होणार नाही, कारण येशूचं रक्त आम्हाला कव्हरिंग करत असतं, येशूचं सामर्थ्य आम्हाला कव्हर करत असतं. पण आम्ही जर रॉंग ट्रॅकला असतो किंवा आमचा रस्ता जर चुकलेला असेल तर श्राप येऊन आम्हाला गाठतील. आम्ही येशू म्हणत असू पण आमचं वागणं रॉंग असेल तर श्राप येऊन काम करतील आणि भयंकर अवस्था ते करतील. कारण येशू ख्रिस्त स्पष्ट म्हटला, मला प्रभूजी म्हणणार प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी मोठ्याने गाणे गायलो, येशू रात्रंदिवस म्हटलो, इथं गॅरंटी नाही स्वर्गाच्या राज्यात जाईल म्हणून. गॅरंटी कधी आहे? जो कोणी येशूच्या वचनाप्रमाणे चालतो तोच स्वर्गाच्या राज्यात जाईल. प्रेज द लॉर्ड. लक्षात येत आहे? श्राप अस्तित्वात आहेत आणि ते विनाकारण जीवनावरती येत नाही. कारण असतं आपल्या कुटुंबावर येण्याचं. त्याच्यामध्ये वाचूया नीतिसूत्र याचा 26:2 आणि आपण शेवटाकडे जात आहोत. नीतिसूत्रे याचा 26वा अध्याय 2रं वचन. भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी याप्रमाणे हा निष्कारण दिलेला श्राप कोठेच ठरत नाही. निष्कारण दिलेला श्राप कुठंच ठरत नाही. म्हणजे निष्कारण कुटुंबावर जीवनावर श्राप येत काहीतरी कारण असतं. बरोबर. जसं की काय कारण होतं? त्या स्त्रीने शब्द बोलले आणि तिच्या जीवनावरती श्राप आला. बरोबर. तर काहीतरी कारण असतं की जीवनावरती श्राप येऊन काम करतात. तर मग शेवटी अजून एक म्हणजे मला हे सांगायचं की श्राप अस्तित्वात असतात आणि काहीतरी कारणावर ते येतात आणि माणसाचं घर, कुटुंब, जीवन ते उद्ध्वस्त करून टाकतात. दीर्घ आजारामध्ये ते पाडून टाकतात. म्हणजे श्राप म्हणजे त्याच्या मागे असतात दुष्ट आत्मे. पाप केल्यामुळं परमेश्वरासंग त्यांनी करार केलेला असतो की आता यांना माझ्या ताब्यात देऊन टाक, यांना 7 पिढ्यापर्यंत मी छळायची कामगिरी माझी. प्रेज द लॉर्ड. पण येशूला अंगीकारतो, येशूचं ब्लड येतं, त्यावेळेस ते श्राप आपल्या जीवनावरून निघून जातात. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू महत्वाचा आहे जीवनामध्ये तारणासाठी. हालेलुया.
हालेलुया. तर आपला हा पहिला भाग आहे. आपण पुढच्या पहिले हे असे 7 पॉईंट येतं. आपण आत्ता फक्त आता ही प्रस्तावना होती. आज फक्त पहिला भाग आपण सुरुवात करत आहोत आणि एका मिनिटात सांगून मी संपवते. उत्पत्ती याचा 12वा अध्याय 1 ते 3 वचन. श्राप येण्याचे कारण मी तुम्हाला सांगत आहे. एक तर आपल्या मुखामुळं आणि दुसरी गोष्ट परमेश्वराकडून श्राप येतात. हालेलुया. परमेश्वर कोणाचं वाईट करतो का? नाही, पण येतात. बायबल सांगते. मी बायबलच्या द्वारे तुम्हाला मी प्रूफ करून देतो. तुम्हाला लक्षात येतं ना सगळं मी काय म्हणतोय? जर एखादी वारंवार घटना तुमच्या जीवनात, घरात, कुटुंबात घडत आहे तर ओळखायचं श्रापांनी येऊन तुम्हाला गाठलेलं आहे. श्रापांनी येऊन आपल्याला गाठलेलं आहे. त्याच्यातून निघायचा मार्ग आहे. येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी क्रूसावर गेलेला आहे. परत फिरून आम्हाला त्याच्याकडे यायचे, पश्चाताप करून योग्य त्या ट्रॅकने आम्हाला जीवन जगायचंय. ते सगळे श्राप तुटून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तारणारा येशू ख्रिस्त आहे. कवच देणारा प्रभू येशू आहे. पण जर रॉंग झालेलो आहे, श्राप आलेले तर आम्हाला तिथून बाहेर पडायचे, प्रभूकडे आपल्याला यायचे. आपल्या मुखामुळे श्राप येतात, आपल्या स्वतःमुळे श्राप येतात आणि आमचं जीवन बर्बाद करून टाकतात. आजार आणतात. असा आजार, भयंकर आजार की डॉक्टर पण म्हणतात मी तुझ्या आजारापुढे हात टेकले. त्याच्यामागे असतात स्पिरिट आणि ते येतात आपल्यामुळं. आता आपल्यामुळं राहिलं. आता मी दुसरी गोष्ट सांगतो. परमेश्वराकडून श्राप येतात. वाचा उत्पत्ती 12वा अध्याय आणि 1 ते 3 वचन. परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तू आपला देश. एक मिनिट. ह्या ठिकाणी महत्वाची गोष्ट मी सांगत आहे. परमेश्वराने अब्राहमाला एक सुरक्षा कवच दिलं. काय दिलं? सुरक्षा कवच. परमेश्वर अब्राहमाला म्हणाला मी तुला आशीर्वादित करतो. काय करतो? आणि परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं वाच, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या आई बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करील. बरोबर. मी तुला आशीर्वाद देईन. परमेश्वर म्हणतो अब्राहमा मी तुला आशीर्वाद देईन. आशीर्वाद म्हणजे शांती, बरकत, आरोग्य, भरभराट, भरपुरी, आनंद, हिरवेगारपणा, खूप चांगले. मी तुला आशीर्वादित करील. तुझे नाव मोठे करील. मी तुझं नाव मोठं करील. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील, तुझे जे वाईट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन. इथं सांगितलं पंडित रामाबाईच्या बायबलमध्ये की तुला जे श्राप देतील त्यांना मी श्राप देईन. मला काय सांगायचं याच्यामधून की अब्राहमाला एक आशीर्वाद दिलेला आहे आणि आपण अब्राहमाची संतान आहे. प्रेज द लॉर्ड. जो खरा सच्चा एखादा पास्टर आहे, देवाने त्याला निवडलेला आहे, तर त्याला सगळे अब्राहमाचे आशीर्वाद लागू झाला. आपण गलतीकारपत्र वाचलं ना आपण 3:13. अब्राहमाला दिलेले आशीर्वाद प्रभूने आपल्याला दिलेले आहेत. जर त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की परमेश्वराने अब्राहमाला एक सुरक्षा कवच दिलेलं आहे आणि ते सुरक्षा कवच असं आहे की तो म्हटलं की तू आशीर्वादित होशील आणि ज्यावेळेस तुझी उन्नती होईल, ज्यावेळेस तू खूप प्रगत होशील, त्यावेळेस तुझे शत्रू पण वाढतील. परमेश्वराने आशीर्वाद दिला ना तर त्यावेळेस आपले शत्रू पण वाढतात. आणि मग परमेश्वराला माहीत होतं अब्राहम आशीर्वादित होईल त्यावेळेस त्याचे शत्रू पण वाढतील आणि त्यावेळेस अब्राहमाला श्राप लोक देतील. म्हणून परमेश्वराने त्याच्या भोवती एक सुरक्षा कवच दिलं की जे तुला आशीर्वाद देतील ते आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील आणि तेच आशीर्वाद रिटर्न परत जाऊन त्या व्यक्तीला लागतील. प्रेज द लॉर्ड. समजा सुवार्ता मला म्हटली मी तुम्हाला आशीर्वाद देते. काय म्हटली सुवार्ता मला? तिचे शब्द माझ्यापर्यंत आले आणि तेच शब्द मला आदळून परत तिच्याकडे गेले. म्हणजे काय झालं? मला आशीर्वाद मिळाले, तिला पण आशीर्वाद मिळाले. तेच परमेश्वराने सुरक्षा कवच दिलं. अब्राहमाला म्हटला की जे तुला श्राप देतील ते श्राप कोणाला जाऊन लागतील? जे तुला श्राप देतील ते त्याला जाऊन लागतील. समजा एखादा पास्टर आहे, एखाद्या आपल्यास आपण त्याची निंदा केली असेल त्या पास्टरपर्यंत ते अनिष्ट जाऊन ते श्राप आले पण त्या पास्टरमध्ये ते घुसले नाहीत, पण तेच श्राप परत ज्याने दिले त्याच्यावर गेले. असं वचन सांगत आहे. जे तुला श्राप देतील मी त्यांना रिटर्न श्राप देतील. म्हणजे
अब्राहम जाऊ द्या, म्हणजे त्याच्यासाठी तर आहे, हे महत्वाचं आहे. परंतु आता नवीन कराराप्रमाणे महत्वाचं आहे, एखाद्या निवडलेल्या दासाबद्दल आपण निंदा केली असेल, एखाद्याला श्राप दिला असेल, कधीतरी आपल्या पूर्वजांनी दिला असेल, आपल्या आजोबांनी त्या मिशनऱ्यांना हाणलं मारलं असेल, 7 पिढीपर्यंत हे चालतात. लक्षात येत आहे? किंवा आपण एखाद्या पास्टरची, देवाच्या सेवकाची निंदा केली असेल तर ते श्राप येऊन त्या सेवकाला तर टच नाही होणार, पण त्या सेवकापासून टच होऊन ज्याने दिले त्याच्यावरती परत जातात. आणि श्राप काही चेष्टा नाही आहे. श्राप मरण आहे, दाह, आजार, जळजळ, व्याधी भयंकर आहेत त्याचे श्राप, आणि ते माणसावर येतात आणि माणसाचं जीवन उद्ध्वस्त करतात. म्हणून एक तर आपल्या तोंडामुळे येतात, आणि दुसरी गोष्ट सेवकाच्या भोवती ते कवच दिलेलं असतं. जर एखाद्या सेवकाची निंदा केली असेल, पूर्वजांनी, आजोबांनी त्यांनी केली असेल, तर ते श्राप आपल्या जीवनावरती काम करतात. योग्य प्रकारे पश्चाताप केला, येशूचं रक्त आपण पांघरलं, त्याच्याकडे आलो, त्याच्यामध्ये चाललो, तर ते सगळे श्राप तुटणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हा झाला पहिला श्राप आणि आशीर्वादाचा भाग. या ठिकाणी आपण थांबत आहोत. प्रेज द लॉर्ड. हा पहिला पॉईंट आहे, म्हणून लगेच उलगडा होणार नाहीये. दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याच्या मागे चालतो, त्याचे सगळे श्रापबंधन मुक्त होणार आहेत. पण आज्ञांचं पालन करतो त्याचेच पुढच्या आठवड्यात, पुढच्या भागात आपण या गोष्टी पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. काय वेळ प्रार्थना करू. देवबापा, येशूच्या नावात प्रार्थना करतो. आम्ही जर आमचा ट्रॅक चुकलेला आहे प्रभू, परत परत जाणून बुजून जर आम्ही पाप केलेले आहे तर आम्हाला क्षमा कर, माफ करा. आमच्या पापांची आम्हाला क्षमा करून आमच्या जीवनावरचे सर्व श्राप काढून टाक. आणि मी गलती 3:13 स्वतःला लागू करतो. अब्राहमाला दिलेले आशीर्वाद मी स्वीकारतो. येशूचं रक्त, ब्लड मी स्वीकारतो. आम्हाला त्याच्यात क्षमा आहे. शैतानाचे सर्व अधिकार निघून जाऊ दे. आरोग्य दे, सहाय्य दे, सामर्थ्य दे. प्रभू कृपा कर, दया कर. पहिल्या भागात आजचा पहिला भाग तू आशीर्वादित केला म्हणून तुला धन्यवाद. सार आदर गौरव तुला देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन.